नात्यात इमान असेल तर आयुष्य सुखी होतं. नाहीतर सौ कमल सहस्रबुद्धे यांच्या इमान ही कथा आज आपण बघणार आहोत. नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, कमल सहस्रबुद्धे यांची इमान ही कथा आज आपण बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा. इमान. उन्ह उतरणीला लागली होती. खिडक्यांच्या रंगीत तावदानातून येणारी तिरपी किरणे दवाखान्यात भिंतीला टांगलेल्या बिलोरी आरशामध्ये आपले रूप न्याहाळत होती. किंबहुना स्फटिकवत हिमनदीवर विविध रंगी वसने परिधान करून कोणी नृत्यांगना हिमनृत्य तर करत नाही ना, असा आभास उत्पन्न होत होता. आणि या नृत्यांगनाच्या चमकदार वस्त्रांची झळाळी साऱ्या दिवाणखान्यात परावर्तित झाली होती. आरशांवरील रंगसंमेलनाप्रमाणेच दिवाणखान्यातही नव्या जुन्या वस्तू आपापल्या जागी गुण्या गोविंदानं नांदत होत्या. मध्यभागी जाडजूड गुबगुबीत गाद्या असलेला सोफा सेट होता, तर भिंतेकडेचा शुभ्र अभ्रेदार लोड तक्क्या नी गादी आपली पेशवाई शान दक्षपणे सांभाळत होती. सांबाराचे मुखाकार आणि रविवर्माची चित्रे याबरोबरच आधुनिक निसर्ग चित्रे भिंतींना शोभायमान करीत होती. कोपऱ्यातील एका प्रशस्त टेबलावर भला मोठा रेडिओ स्थानापन्न झालेला होता, तर दुसऱ्या कोपऱ्यात एका टीपॉयवर बुद्धिबळाने आसन ठोकलं होतं. टेनिसची रॅकेट, शूटिंग गन, तरेतरेचे फ्लॉवर पॉट्स, पायदानं, हिशेबाच्या वह्या व बासनं अशा एक ना दोन अनेक वस्तू तिथं होत्या. आणि नकळतच त्यामधून दोन पिढ्यांचं वैचारिक प्रदर्शन व अस्तित्व व्यक्त होत होतं. हे सारं काही ठीकठाक होतं, नेहमीप्रमाणे व्यवस्थित जिथल्या तिथं होतं. पण या सर्वांमधून येरझाऱ्या घालणाऱ्या आप्पासाहेब देशपांड्यांचं चित्त मात्र ठिकाणावर नव्हतं. संध्याकाळच्या वेळी सुरक्षित जागा शोधण्यासाठी भिरभिरणाऱ्या पाखरासारखं ते सैरभैर झालं होतं. इकडून तिकडं आणि तिकडून इकडं साऱ्या दिवाणखानभर ते फेऱ्या मारत होते. काही वेळा ते मध्येच थपकत, कपाळावरून घाम टिपल्यासारखं करीत, मानेवरून हात फिरवीत, डोक्यावरून हात फिरवीत नी मानेला हिसका देऊन पुन्हा त्यांच्या फेऱ्या सुरू होत. अशाच त्यांच्या फेऱ्या चालू होत्या. एवढ्या जिन्यावर कोणाची तरी चाहूल लागली. आप्पासाहेबांना वाटलं कदाचित श्रीकांतच पुन्हा आला असावा. आणि हा विचार मनात येताच ते मुद्दामच दिवाणखान्याच्या प्रवेशद्वाराकडे पाठ वळवून चालू लागले व मध्यावर जाऊन उभे राहिले. दारात लिलू उभी होती. तिनं आत वाकून पाहिलं तर आप्पासाहेब पाटमोरे उभे. वास्तविक या वेळेला तक्क्याला टेकून त्यांचं वाचन नाहीतर पत्रलेखन असं काहीतरी चालू असायचं. 5-10 सेकंद असेच गेले. लिलूला हे सारं नेहमीपेक्षा वेगळंच वाटलं. ती बोलण्यासाठी तोंड उघडणार तोच आप्पासाहेबच वळाले. पण श्रीऐवजी तिथं लिलूला पाहून त्यांची अवस्था गणेश चतुर्थीला प्रयत्नपूर्वक चंद्रदर्शन टाळणाऱ्यावर अजाणता ते होण्याची वेळ यावी तशी झाली. झरकन नजर खाली वळवून मागे वळत ते पुन्हा चालू लागले. क्षणात 2 क्षणात घडलेली ही छोटीशी घटना पण लिलूला ती जाणवल्याशिवाय राहिली नाही. तिला आप्पासाहेबांच्या या कृतीचं आश्चर्यच वाटलं. कारण एरवी काही कारणानं दिवाणखान्यात आलं असता, काय लिलूताई, कसलं वॉरंट आणलंय वहिनींचं, अशा थट्टेखोर शब्दांनी बहुधा तिचं स्वागत व्हायचं. पण आजचं दृश्य व अनुभव वेगळाच होता. पण अखेर आप्पासाहेबांचा अबोला व गांभीर्य यांचा धैर्यपूर्वक भंग करीत तिनं विचारलं, संध्याकाळी काय करायचं म्हणून विचारलंय वहिनींनी. श्रीऐवजी लिलू आल्यानं झालेला अपेक्षाभंग व कुठंतरी दुखावला गेलेला अहंकार यांनी ओतप्रोत भरलेल्या नजरेनं त्यांनी एकवार लिलूकडं पाहिलं आणि पाठमोरे होत तुटक स्वरात ते म्हणाले, दुधाची दशमी आणि शिकरण करा म्हणावं. थोड्याशा अस्वस्थतेनं लिलू जिन्याकडे वळली. तोच त्यांनी रुक्षपणे विचारलं, कुठं गेलाय तो, की आहे खालीच? कोण? श्री. मला माहीत नाही, मी स्वयंपाकघरातच होते. बरं, जा. आप्पासाहेब पुन्हा तुटकपणे म्हणाले. लिलू वळून पायऱ्या उतरू लागली. 5-6 पायऱ्या उतरून झाल्या नसतील तोच जिन्यालगतच्या श्रीच्या खोलीतून बोलण्याचे आवाज ऐकू आले. म्हणून ती तिथंच थबकली. फार कंटाळा येतो बुवा इथं या खेड्यात. तुला नाही येत? श्रीची आते बहीण तारा लाडे लाडे विचारत होती.
जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि, पुरे रे तुझी मस्करी. त्याचे शब्द मध्येच तोडून तारा आर्जवी सुरात म्हणाली, चल ना आपण टेकडीवरून फिरून येऊ. आपल्याला नाही बुवा सवड. अन लिलू आहे ना तुझ्या बरोबरची, तिला ने, श्री म्हणत होता. कोण? लिली. झालं. दोन्ही हात जोडल्यासारखे करून ताराचं 3 मजली हास्य व पुढे पुसती. अरे, ती माझ्याबरोबर फिरायला आली तर संध्याकाळच्या दशम्या, पंचम्या आणि धूप दीप यांची चिंता कोण करणार? खरं आहे, दशम्या पंचमांची काळजी वाहणारे आहेत म्हणून तर तुमच्यासारख्यांना एकादशी घडण्याची बिलकुल चिंता नाही. तुटक स्वरात श्री म्हणाला. श्रीच्या तोंडून नकळत झालेली ही स्तुती अनपेक्षितपणे अन तरीही ताराच्या देखत ऐकून लिलूला जणू विजेचा झटकाच बसला. खाडकन ती भानावर आली. तिच्या सर्वांगातून एक अनामिक लहर थरथरली. अलीकडं 7-8 महिन्यात श्रीशी बोलता चालताना तिला पूर्वीपेक्षा नेहमीच अवघडल्यासारखं, संकोचल्यासारखं होत असे. तसं पाहिलं तर त्यांचा परिचय काय 4-2 दिवसांचा नव्हता. वयाच्या 6व्या वर्षापासून ती आणि श्री एकत्र वाढली होती, खेळली बागडली होती. 9वी पर्यंत एकाच शाळेत शिकली होती. पुढं मग श्री पुण्याला शिकायला गेला. लिलूला मात्र तिथंच शाळा सोडावी लागली. एका विचित्र योगायोगानं त्यांना एकत्र आणलं. वास्तविक त्यांची ना ओळख देख ना नात्यांचा संबंध, मात्र एका कुयोगानं त्यांना एकत्र आणलं, वाढवलं. भाजी चिरता चिरता लिलूच्या डोळ्यांसमोरून तपापूर्वीची ती दृश्य झरझर सरकू लागली. 4-6 वर्षाची होती लिलू तेव्हा. कोकणात अन्नान्न करून मरण्यापेक्षा देशावर मीठ भाकरी मिळाली तर पहावी म्हणून आई वेगळ्या पोरक्या लेकीला घेऊन तिचे वडील केशवराव एके दिवशी देशावर आले. शहरात आपला निभाव लागणार नाही हे ओळखून त्यांनी खेडोपाडी अनवाणी पायांनी धुंडाळायला सुरुवात केली. एके दिवशी कुणाकडून तरी त्यांना आप्पासाहेबांची, त्यांच्या उदार स्वागतशील स्वभावाची बातमी कळली. झालं. केशवराव तहानलेल्या जनावराप्रमाणे तिकडं धावले. त्यांनी पदर पसरला, लिलूला त्यांच्या पायावर घातली आणि सद्गदित कंठानं त्यांच्या कृपाछत्राखाली आश्रय मिळावा म्हणून याचना केली. या अलीकडच्या काळातही आप्पासाहेबांच्या इमानदारी गाड्याला 2 श्रमिक जीवांच्या नळ्यांचं ओझं नक्कीच वाटणार नव्हतं. त्यांनी होकार भरला आणि त्या दिवसापासून केशवराव त्यांचे दिवाणजी झाले. नव्हे, केशवराव इनामदारांचे श्रीखंड्या बनले. हिशेब ठिशेब भाजीपाला वसुली सारं चोखपणे पाहू लागले. आपल्या सद्गुणांनी घरच्या माणसांपैकी एक झाले. कारकुनीपासून ते नदीवर गोड्या पाण्याच्या माखणी आणण्यापर्यंतचं कुठलंही काम ते खाली पडू देत नसत. वाड्याला पहाटेचा सडा आणि रात्रीचा अडणा केशवरावांच्या हातूनच पडायचा. लिलू देखील रमली, खुश झाली. खेळायला एवढा मोठा वाडा, श्रीसारखा खेळगडी आणि आईसारखी माया देणाऱ्या प्रेमळ वहिनी, श्रीच्या आई. त्या बालवयात तिला आणि काय हवं असणार? आला दिवस मजेत पार पडत होता. काही वर्ष कशी भुरकन उडाली, पण घासामधल्या खड्यासारखी एक आकस्मिक, शहारा आणणारी, कुणाच्या ध्यानीमनीही नसणारी गोष्ट घडली. केशवराव शेजारच्या गावी वसुलीसाठी गेले होते. इनामदारांचं एक शेत रामोशाकडे खंडानं होतं. बरेच दिवसांची बाकी थकली होती. 4-6 वेळा बोलावणी, निकडीचे निरोप गेले, पण त्या रामोशानं देशपांडे इनामदारांच्या वाड्यावर पायधूळ झाडण्याची तसदीही घेतली नाही. उलट त्याच्या तोंडचे काही उर्मट शब्द एका दोघांकडून कानावर आले होते. म्हणून चिडून शेवटी केशवराव स्वतः वसुलीसाठी गेले होते. 3रा प्रहर उलटला. गुरही घरी आली, पण केशवरावांचा पत्ता नाही. तरी देखील कुणाला काही विशेष वाटलं नाही. येथील घटकाभरानं ही कल्पना. एवढ्यात कोणीतरी आरडत ओरडत आलं म्हणून सारी लगबगीनं ओसरीकडे धावली. पाहता तो रामागडा हंबरडा फोडून सांगत होता, सरकार, कारभारी फुकटापाकटी जीवाला मुकला की हो. गरीब बामणाला कुण्या उलट्या काळजाच्यानं वाड्याच्या पल्याड भोसकून टाकले जी. पोतळा बाहेर आलाय. कारभारी रक्ताच्या थारोळ्यात हायती. पुढची सारी व्यवस्था आप्पासाहेबांनी केली. एक गरीब व विश्वासू आत्मा आपल्या खातर खर्ची पडला म्हणून त्यांना अतीव दुःख झालं. कारण या महागाईच्या दिवसात प्रामाणिकपणा, माणुसकी यांची महार्गता तर किती मोठ्या प्रमाणात आहे हे त्यांना चांगलं ठाऊक होतं. म्हणून केशवरावांबद्दलच्या कृतज्ञतेनं त्यांचा ऊर भरून आला. त्या भरातच त्यांनी लिलूच्या पोषणाची सगळी जबाबदारी उचलीन. तिला मुलीप्रमाणे मानून तिचं सारं करीन.
केशवराव, इथं जीव गुंतवू नका, सुखानं पुढच्या प्रवासाला जावा, अशी आळवणी केशवरावांच्या पिंडापुढं करून त्यांच्या आत्म्याला मुक्तीची वाट खुली करून दिली होती. आणि पुढे आप्पासाहेब व वहिनी यांनी लिलूला खरोखरच मुलीप्रमाणे वागवून श्री बरोबरीनं वाढवली. पण तरीही प्रथम प्रथम तिच्या सैरभैर मनाला वडिलांची एकदम तीव्र आठवण होई, पोरकेपणाची जाणीव होई. पण त्या निष्पाप बालवयात काय करावं ते सुचेनासं झाल्यानं लिलू अशा वेळी परसदारी येई आणि एकटीच तुळशी कट्ट्यावर हातपाय दुमडून बसून राही. पण लिलू कुठं दिसेनाशी होताच सावलीसारखा श्रीही तिच्या पाठोपाठ यायचा. तिचं हे अस्वस्थ अस्वस्थ बसणं त्याला असह्य होई. मग त्या बालवयात सुचतील अशा प्रकारच्या अनेक उपायांनी तिला खुश करण्याचा तो प्रयत्न आपल्या परीनं करायचा. कधी तिला हळूच खडा मार, नाहीतर डोळे वटारून जीभ बाहेर काढून तोंडातून वेडेवाकडे आवाज काढ, किंवा तिच्या मागून येऊन तुळशीच्या मंजिऱ्याने तिच्या मानेला गुदगुल्या कर, असे त्याचे उद्योग चालत. त्यात त्याला हमखास यश येई आणि त्या दोघांच्या कोवळ्या हास्य लकेरींनी परसदार मोहरून जायचं. केशवराव गेल्यापासून लिलूला श्रीच सर्वात जवळचा वाटे आणि श्रीलाही तिचा अधिकच लळा लागला होता. पुढे 9वीचा रिझल्ट लागला. दोघेही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. पण पुढची सोय नसल्यानं श्री पुण्याला ताराच्या आईकडे गेला आणि लिलूच्या शालेय किंवा एकूणच शिक्षणाला म्हणा तिथंच पूर्णविराम मिळाला. हळूहळू दिवस पुढं पळत होते. लिलू मोठी होत होती. आपल्या परिस्थितीची आता तिला पूर्ण जाणीव झाली होती. घरकामात ती जीव लावून मदत करी. वहिनी आणि आप्पासो गृहमंत्रीच म्हणत तिला. या एकसुरी जीवनात श्री सुट्टीवर येई त्यावेळी तेवढे चैतन्य निर्माण होई. लिलूला तर खूप आनंद व्हायचा. त्याच्यासाठी खास पदार्थ, खास बेत आखले जायचे. यामुळे दिवस कसे भुरकन उडून जायचे. बघता बघता श्री BSc ॲग्री झाला. त्यानं ठरवूनच हा कोर्स पसंत केला होता. कारण त्याला आपली शेती स्वतः कसायची होती. काही आदर्श लोकांसमोर ठेवायचा होता. श्री आता एक रुबाबदार तरुण दिसू लागला होता. सर्व दृष्टीनं त्याच्यात वाढ होत होती, बदल होत होते. त्यात हा एक जाणवण्यासारखा बदल होता की अलीकडं श्री आणि लिलू यांच्यामध्ये पूर्वीप्रमाणे निसंकोच मोकळेपणा राहिला नव्हता. दोघंही खूप बोलत, थट्टा मस्करी करत, पण लज्जेचा एक अदृश्य पडदा मध्ये असल्याची जाणीव दोघांनाही होई. विशेषतः लिलू या अनुभवानं अधिकच अस्वस्थ होई. आणि शिक्षण संपवून श्री घरी आल्यापासून तर लिलूची ही जाणीव अधिकच तीव्र झाली होती, खोल खोल जाणवत होती. त्यामुळंच आता श्रीनं केलेली तिची अप्रत्यक्ष स्तुती ऐकून तिला शहारल्यासारखं झालं होतं. शिवाय तारासाठी तिच्या आईनं आप्पासाहेबांजवळ शब्द टाकला होता. किंबहुना याच अंतस्थ हेतूनं आग्रहानं त्यांनी श्रीला BSc पर्यंत स्वतःच्या घरी शिकवायला ठेवून घेतला होता व सुट्टी झाल्यावर तारालाही इकडे पाठवली होती. ही गोष्ट लिलूला समजली होती, परंतु श्रीची तिच्या बाबतीतील उदासीनता तिच्या नजरेतून सुटली नव्हती. शिवाय कालचं श्रीचं वागणं, त्याचा अर्थ काय? काल याच वेळी लिलू परसदारी तुळशी कट्ट्याशी सहज उभी होती. अचानक श्री तिथं आला होता. बोलण्याच्या ओघात दोघं समोरासमोर उभी असता श्री म्हणाला, लिलू तू आता कशी दिसते सांगू? हूं, सांग बघू. खाली पाहत मुग्धपणे ती म्हणाली, या या तुळशीसारखी, भारदार डौलदार काहीतरीच. मान वेळावत लिलू पुटपुटली. त्यावर मिश्किल नजरेनं तिच्याकडं पाहत श्री म्हणाला, बाकी आता लग्नाला आली आहे नाही? केव्हा आहे ग तुळशीचं लग्न? लिलू शर्मेनं अगदी अर्धमेली झाली होती. एरवी थट्टा मस्करीला ताबडतोब चतुराईनं उत्तर देऊन शहाला काटशहा देणारी तिची जीभ पार लुळी पडली होती. भाव भरल्या डोळ्यांनी तिनं फक्त श्रीकडं पाहिलं होतं आणि लगेच तिची नजर जमीनदोस्त झाली होती. आणखी किती वेळ ती या विचार लहरींवर तरंगत राहिली असती कोण जाणे. पण कोणाची तरी चाहूल लागली म्हणून तिनं वर पाहिलं तर समोर श्री उभा होता. तो म्हणाला, लिलू काय करतेस ग एकटी इथं? लिलू अजून त्याच गोड गुंगीत गुरफटली होती. श्रीच्या या प्रश्नानं त्या भाविश्वातून कशीबशी बाहेर पडत म्हणाली, मी मी काय करते म्हणालास ना? वहिनी अन तारा गेल्या आहेत देवाला. म्हटलं तोवर भाजी चिरून ठेवावी. थोड्या खालच्या आवाजात श्री म्हणाला, चल ना, आपण पण मोकळ्या हवेत बसू जरा तुळशी कट्ट्यावर. मला तुला काही सांगायचंय. लिलू उठली. विळ्यानी भाजीचं ताट आवरून ती मंत्रमुग्ध माणसांप्रमाणे श्रीच्या मागोमाग चालू लागली
आणि तुळशीच्या कट्ट्यावर दोन्ही पायांची खुरमांडी घालून बसली. छिपाळाच्या चोयटीनं रेघोट्या ओढीत श्रीनं सुरुवात केली. आत्ताच एका गोष्टीचा सोक्षमोक्ष झाला. बऱ्याच दिवसांपासून माझ्या मनात असलेल्या कल्पनेला मूर्त स्वरूप येणार म्हणायचं. श्रीच्या या बोलण्याला लिलूचा काहीच अर्थबोध झाला नाही. पण आप्पासाहेबांची मगाची ती रुष्ट मूर्ती झरकन तिच्या डोळ्यासमोरून सरकली. त्यांचं नि श्रीचं काही तिचं मन विचार करू लागलं. भांबावलेल्या नजरेनं तिनं श्रीकडं पाहून याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. एवढ्यात एकदा खाकरल्यासारखा करून श्रीच म्हणाला, तुला सगळं स्पष्ट सांगायला काही हरकत नाही. ताराबद्दलची हकीकत तुला माहीत आहेच. आत्याबाईची एकुलती एक कन्या असल्यानं तीच इस्टेटीची वारस आहे आणि याच बळावर आत्याबाई भावाला आप्पांना भरीस पाडू पाहत होत्या. अन आश्चर्य म्हणजे आप्पांचं सावकारी मन त्यात गुरफटलंही होतं. त्यापुढं तिचा बेढप लठ्ठपणा, एदीपणा आणि मुख्य म्हणजे बेताल लाडामुळं तिचा कमालीचा उर्मट स्वभाव, हे दोष आप्पांना माहीत असूनही दिसले नाहीत. त्यांनी मला गृहीत धरून परस्पर होकार दिला आणि काल रात्री मला विचारलं. क्षणभर श्री थांबला आणि पुढं म्हणाला, मी आप्पांना विचारलं, वहिनींचं काय मत आहे? ते म्हणाले, तिला कसलं आलंय मत? ते फक्त निवडणुकीपुरतं. तुझं तू बोल. मी विचार करायला वेळ मागून घेतला आणि थेट वहिनीकडे आलो. प्रथम ती काहीच बोलली नाही. बोलता बोलता श्रीचा आवाज घोगरा झाल्यासारखा लिलूला वाटला. ती लक्षपूर्वक पण धडधडत्या काळजानं जीवाचे कान करून ऐकू लागली. पण माझ्या इच्छेविरुद्ध काही होता कामा नये असं तिनं आप्पांना देखील ठासून सांगितलं. आणि खरं सांगतो लिलू, वहिनीच्या, केवळ वहिनीच्या या सहानुभूतीमुळेच मी पुढची लढाई जिंकू शकलो. मी निश्चयपूर्वक दिवाणखान्यात गेलो. आप्पांनी माझा होकार जमेला धरून उत्सुकतापूर्वक विचारलं, काय ठरलं मग तुझं? मी थंड पण दृढ निश्चयीपणानं सांगितलं, इमान राखायचं ठरवलंय मी आप्पा. म्हणजे? मी नाही समजलो. आप्पा माझ्याकडं गोंधळलेल्या नजरेनं पाहत राहिले आणि सरीवर सरी कोसळणाऱ्या पावसासारखा मी बोलतच राहिलो. म्हणजे असं की मला ताराशी अजिबात लग्न करायचं नाही. आत्यांनी माझ्यापेक्षा वाळकेश्वराचा एखादा लक्ष्मीधर तिच्यासाठी शोधावा हे उत्तम. 4-5 वर्षाच्या अनुभवातूनच मी ही वाक्य उच्चारतो आहे. शिवाय इतरही कुणाशी मला लग्न करायचं नाही. तर ज्या केशवरावांनी आपल्या घरासाठी स्वतःचे प्राणही वेचले, त्यांच्या आत्म्याशी इमान राखण्यासाठी आणि सर्वच दृष्टीनं मला पसंत असल्यामुळे लिलूशी लग्न करायचं ठरवलंय मी. पैशाच्या चकचकाटात स्वतःचे काळे पण लपवणाऱ्या तारापेक्षा खेड्याविषयी नाटकी प्रेम दाखवणाऱ्या व सुट्टीला आल्यावर सुद्धा तिसरे दिवशी कंटाळून बांधाबांध करणाऱ्या चंचल ताराशी लग्न करून माझ्यासारख्या शेतकऱ्याला कसं भागेल? त्या दृष्टीनं तर लिलू 101% योग्य आहे हे आपणही कबूल कराल. वहिनीला तर खात्रीच पटलीये, पण तुम्ही स्पष्ट विचारलं म्हणून सांगितलं. माझं मत पूर्ण डोळस आहे. अधिक कुण्याबद्दल क्षमा असावी, पण या लग्नबंधनामुळेच केशवरावांच्या आत्म्याला खरी शांती मिळेल व आपल्या घराण्याचं परंपरागत औदार्य शोभून दिसेल असं मला वाटतं. बोलून बोलून दम लागल्यानं श्रीनं औंढा गिळला व तो पुन्हा सांगू लागला. आप्पा धुमसत्या ज्वालामुखीप्रमाणे आतल्यात धुमसत होते, पण त्यांच्या तोंडून शब्द बाहेर येईना. अखेर प्रयत्नपूर्वक ते म्हणाले, जा पुन्हा एकदा नीट विचार कर आणि उद्या काय ते निश्चित सांग. लिलू, लिलू ग, ते उत्तर आत्ताच मी त्यांना सांगून आलो. मला माहीत आहे हा अनपेक्षित धक्का त्यांना सहन होणार नाही. तुझं देखील ते कौतुक खूप करतात, पण एका आश्रिताची मुलगी ही भावना खोल कुठंतरी त्यांच्या मनात असणार आणि आणि तीच मला काढून टाकायची. लिलू, मला खात्री आहे आजच्या आज नाही तर उद्या परवा आप्पांना माझं म्हणणं पटेल. आपल्या या कल्पनेला नकार देण्या इतके खास अनुदार नाहीत ते. श्री आणखी किती वेळ बोलत राहिला असता कोण जाणे, पण मध्येच त्याचं लक्ष लिलूकडे गेलं तर तिच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहत आहेत असं त्यानं पाहिलं. श्री चटकन पुढे गेला आणि तिचे खांदे धरून तिला हलवीत हलकेच म्हणाला, हे ग काय लिलू, असं काय करतेस? बोल बोल. काही नाही, खरंच काही नाही, म्हणत तिने डोळे टिपले व कृतज्ञतेने तिनं श्रीकडं पाहिलं. इतक्यात कानाशी काहीतरी गुळगुळलं म्हणून तिनं हात कानाजवळ नेला तर श्रीच तिच्या कानाशी तुळशीची मंजिरी फिरवतोय. लहानपणाचा तो खट्याळ प्रेमळ श्री तिच्या डोळ्यांपुढे उभा राहिला.
त्याची त्यावेळची तीच बालिश खोडी आठवून लिलू त्याच्याकडे लटक्या रागानं पाहत हसत म्हणाली, हे रे कायश्री. प्रसन्नपणे हसत तो म्हणाला, कुठं काय? अरे किती वेळ झाला पत्ताच नाही. चल ना लक्ष्मीनारायणाच्या देवळापर्यंत जाऊन येऊ. बसून बसून मुंग्या आल्या पायांना. लाजत मुरकत लिलूनं विचारलं, आत्ता? यावेळी? कुणी पाहिलं तर काय म्हणतील? चोराच्या मनात चालणं. चल उठ. म्हणून तिला दोन्ही हाताने उठवून पुढं घालत तो तिच्या कानाजवळ तोंड नेत म्हणाला, थोड्या दिवसानंतर म्हणायचं ते फार तर थोडा आधी म्हणतील. आहे काय त्यात? अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तक वाचनासाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा. थँक्यू.